2 दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांना भेटायला गेले होते आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर गहजब झालेला होता। शरद पवार यांनी या विषयावर भाष्य केलंय। भुजबळ म्हणाले, झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील। स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधानं केली ती वाद वाढवायला मदत करणारी होती। मार्ग काढायचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे। राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली माहित नाही, असं दिसलं नाही, असं शरद पवार म्हणाले। शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटी संदर्भात आज शरद पवारांनी भाष्य केलंय। हल्ली 2-3 भाषणं त्यांची फार छान झाली। 12 वर्षाला साध्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते। त्याच्या आधी ते वीजला गेले होते, तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारचं भाषण केलं। त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्याबद्दलची प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर मला ते भेटायला ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या गोष्टी केल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचं हित आहे। या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मुख्यमंत्री होते, भुजबळ होते, देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते। आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली, त्यातनं काय निर्णय घेतले हे आम्हा कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे असं मार्गदर्शन भुजबळ यांनी मला केलं आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, जोपर्यंत घरांचे भाषणांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तवचित्र आपल्या पुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने काँग्रेसना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल चित्र आपल्या पुढे येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही। ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो आणि त्याची कारणं 2 होती। ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली। आमच्या वाचनात असं आलं की मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी बीड जिल्ह्यामध्ये बीड का जालना जिल्ह्यामध्ये गेले होते आणि तिथे जे उपोषण चाललं होतं दरांजीचं, त्या उपोषण करणाऱ्यांना ते जाऊन भेटले। तुम्ही त्यांचं फोटो छापले होते, त्यांचा काय सुसंवाद झाला आम्हाला माहिती नाही। तो सुसंवाद झाल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी उपोषण सोडलं आणि नव्या मुंबईमध्ये दरांजे पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला।